लाल मिरच्या निवडताना फक्त तिखटपणाकडेच नाही तर त्याचा रंग आणि चवीकडेही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. कारण आजकाल बाजारात मिळणाऱ्या काही तिखटांमध्ये रंग अधिक उठावदार दिसावा म्हणून कृत्रिम पदार्थ मिसळलेले असल्याची शक्यता असते. म्हणून आज आपण घरच्या घरी वर्षभर टिकणार आणि नैसर्गिक सुंदर रंगाचं लाल मिरची पावडर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा भाजी पाहताच आपल्याला ती खावीशी वाटते. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्या भाज्यांचा आकर्षक लाल रंग. हा रंग फक्त तिखटपणामुळे नसतो तर योग्य प्रकारचं आणि चांगल्या गुणवत्तेचं लाल तिखट वापरल्यामुळे येतो. घरचं बनवलेलं लाल तिखट हे नेहमीच जास्त सुरक्षित, चविष्ट आणि आरोग्यदायी असतं. तिखट तयार झाल्यावर ते योग्य प्रकारे स्टोअर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण बऱ्याचदा काय होते, लाल तिखटाचा रंग कमी होतो आणि काही दिवसातच लाल तिखट पांढरी पडते. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपण वापरत असलेल्या मिरच्या खूप जुन्या असतात. जुन्या मिरच्यांपासून केलेलं लाल तिखटाचा रंग काही दिवसातच कमी होतो. बनवलेलं लाल तिखट पांढरट दिसू लागतं आणि त्याचसोबत चव आणि तिखटपणाही कमी होत. म्हणून चांगल्या दर्जाचे लाल तिखट तयार करण्यासाठी ताज्या गडद लाल रंगाच्या आणि योग्य प्रकारे सुकलेल्या मिरच्या निवडणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण 3 किलोच्या प्रमाणात लाल तिखट बनवणार आहोत. यासाठी मी 5 प्रकारच्या सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत. लवंगी, काश्मीरी, शंकेश्वरी, बेडगी आणि गंटूर. आज आपण असं लाल तिखट तयार करणार आहोत ज्यामध्ये रंग, चव आणि तिखटपणा या तिन्ही गोष्टी एकाच पावडरमध्ये मिळतील. आपण बाजारातून मिरच्या आणतो तेव्हा त्या थोड्या ओलसर असतात. त्यामुळे अशावेळी सर्वप्रथम त्यांच्यात देठं काढून घ्यायच्यात. कारण जर मिरच्या आधीच उन्हात वाळवल्या तर नंतर त्याचे देठं सहज निघत नाही. म्हणून मिरच्या आणताना लगेच त्यांचे देठं तोडून घेणे योग्य ठरतं. बघा, मी या पद्धतीने देठं तोडून घेत आहे आणि ते अगदी सहज तुटत आहेत. तुम्हीही पाहू शकता. देठं काढताना खराब डाग पडलेल्या किंवा बुरशी लागलेल्या मिरच्या बाजूला काढून टाकाव्यात. कारण अशा मिरच्यामुळे पूर्ण तिखटाची चव आणि गुणवत्ता खराब होऊ शकते. आपल्याला लाल तिखट वर्षभरासाठी साठवायचं असल्यामुळे मिरच्या निवडताना विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर त्या मिरच्या उन्हात कडकडीत वाळवून घ्यायच्या. किमान 2 दिवस तरी चांगल्या उन्हात वाळवल्या तर त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि त्या तिखट बनवण्यासाठी परफेक्ट तयार होतात. ज्या मिरच्यांची सालं जाड असते त्या मिरच्या वाळवताना हलक्या हाताने तोडून घ्याव्यात. त्यामुळे त्या आतपर्यंत नीट वाळतात. इथे आपण या मिरच्या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्या अगदी छान कुरकुरीत झाल्या आहेत. हाताने हलकंसं तोडलं तरी लगेच तुटत आहेत. म्हणजे या मिरच्या पूर्णपणे वाळल्या आहेत आणि तिखट बनवण्यासाठी परफेक्ट तयार आहेत. तुम्ही जर खेडेगावात राहत असाल तर या मिरच्या हलक्याशा तेलात भाजून घेऊ शकता. त्यामुळे तिखटाला एक वेगळी चव आणि सुगंध येतो. पण शहरात राहणाऱ्यांसाठी मिरच्या भाजणं थोडं अवघड ठरू शकतं. कारण मिरच्या भाजताना खूप धूर होतो आणि ठसका लागू शकतो, ज्यामुळे त्रास होऊ शकतो. सिटीमध्ये हा प्रकार टाळलेलाच बरा. म्हणून मी या मिरच्या भाजून घेणार नाही तर जशा आहेत तशाच दळून घेणार आहे. छान कुरकुरीत झाल्या आहेत आणि याला भाजायची गरज पण नाही. मी मिरची पावडर घरी मिक्सरमधूनच फिरवून घेत आहे. तुम्ही या मिरच्या घरी मिक्सरमधून थोड्या थोड्या प्रमाणात दळू शकता किंवा मोठ्या प्रमाणात तिखट बनवायचं असेल तर बाहेर गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता. मी मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेतल्या आहेत आणि छान बारीक अशी मिरची पावडर तयार झाली आहे. मिरच्या आपण आधीच व्यवस्थित कडकडीत वाळवून घेतल्या होत्या त्यामुळे त्या सहजपणे बारीक दळल्या गेल्या आहेत. तरीसुद्धा आपण ही मिरची पावडर चाळणीमधून चाळून घेऊया, ज्यामुळे जे जाड कण असतील ते वर राहतील आणि बारीक एकसारखी पावडर खाली पडेल. याच पद्धतीने आता मी थोड्या थोड्या प्रमाणात मिरच्या मिक्सरच्या डब्यामध्ये घालून दळून घेणार आहे. एकदम सगळ्या मिरच्या टाकण्यापेक्षा अशा छोट्या प्रमाणात दळल्याने मिरच्या नीट आणि बारीक दळल्या जातात. वर राहिलेलं हे जाडसर भरड आपण पुन्हा मिक्सरच्या डब्यात घालून बारीक दळून घेणार आहोत. त्यानंतर ते पुन्हा एकदा चाळून घेणार आहोत. आणि आता आपण खाली भांड्यामध्ये पाहू शकतो किती छान लाल तिखट तयार झाला आहे. अगदी बारीक, एकसारखं आणि मऊ टेक्स्चरचं आहे. त्याचा रंगही किती सुंदर आणि उठावदार आला आहे हे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. योग्य प्रकारे मिरच्या निवडल्या आणि ते नीट वाळवल्या आणि व्यवस्थित दळल्या तर असंच परफेक्ट लाल तिखट घरी सहज तयार करू शकतो. इथे आपलं 2.5 किलो लाल तिखट तयार झालं आहे. आपण सुरुवातीला 3 किलो मिरच्या घेतल्या होत्या पण तयार झालेलं तिखट 2.5 किलो भरलं आहे. याचं कारण म्हणजे मिरच्याचे देठ काढताना आणि वाळवताना थोडं वजन कमी होतो. आता हा प्रश्न येतो की तिखट वर्षभरासाठी कसं साठवायचं. तर यासाठी मी इथे काचेची बरणी घेतली आहे.
माझ्या मते लाल तिखट साठवण्यासाठी काचेची बरणी हा सर्वात चांगला पर्याय आहे, कारण काचेच्या बरणीत तिखट सुरक्षित राहतं आणि त्याचा रंग, चव आणि ताजेपणा वर्षभर टिकून राहतो. तसेच तिखट पांढरं पडत नाही किंवा त्याचा रंग फिका होत नाही. मी कोणती मिरची किती प्रमाणात घेतली आहे त्याची संपूर्ण यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन सविस्तर पाहू शकता. तुम्हीही या पद्धतीने एकदा लाल तिखट नक्की करून बघा. कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा अनुभव ऐकायला मला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक जरूर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेला बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.